नमस्कार मित्रांनो, मी भूषण महाजन आणि माझ्या आयुष्यातला हा पहिला ब्लॉग आहे. खरं सांगायचं तर हा कॅमेरा सुरू करण्याआधी मी खूप विचार केला. पहिल्या व्हिडिओमध्ये नक्की काय बोलायचं, स्वतःबद्दल किती सांगायचं आणि सुरुवात कुठून करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक हा माझा व्हिडिओ का बघतील. कारण यूट्यूब चॅनल सुरू करायचा विचार माझ्या मनात आजचा नाही, खूप दिवसापासून आहे. कधी वाटायचं आधी चांगला कॅमेरा घेऊ, कधी वाटायचं व्हिडिओ एडिटिंग शिकू, कधी वाटायचं आपलं आयुष्य एवढं इंटरेस्टिंग आहे का की लोक आपले व्लॉग बघतील, आणि कधी प्रश्न पडायचा आपण नक्की दाखवणार तरी काय, असे खूप प्रश्न होते. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी एकच गोष्ट व्हायची, मी खूप विचार करायचो, प्लॅनिंग खूप करायचो, पण सुरुवात मात्र होत नव्हती. आणि या सगळ्या विचारांमध्ये पुढे वेळ जात होता. मग एक दिवस मला एक गोष्ट जाणवली, सुरुवात करण्यासाठी सगळं परफेक्ट असण्याची गरज नसते. कारण तुम्ही सुरुवातच केली नाही तर तुम्ही इम्प्रूव्ह कसे होणार. आणि म्हणूनच मी आज फायनली हा कॅमेरा सुरू करून माझ्या आयुष्यातली एक नवीन जर्नी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज 17 जुलै माझा वाढदिवस असतो आणि माझ्याबद्दल एक गोष्ट कदाचित थोडी वेगळी आहे. मी आजपर्यंत कधीही माझा बड्डे सेलिब्रेट केला नाही आणि यावर्षीही करणार नाही. बर्थडे सेलिब्रेट करणं मला चुकीचं वाटतं असं नाही, प्रत्येकाची स्वतःची आवड असते, पण मी तसा कधीच नव्हतो. माझ्यासाठी तो नेहमी एक नॉर्मल डे राहिला आहे. वर्षी एक गोष्ट मात्र वेगळी करायची ठरवली. आयुष्यातलं आणखी एक वर्ष गेलं तर यावेळेस मी सेलिब्रेशन करण्यापेक्षा काहीतरी नवीन सुरू करूया, काहीतरी असं जे कदाचित पुढची अनेक वर्ष माझ्यासोबत राहील. आणि म्हणून हा यूट्यूब चॅनल मी सुरू केला. कदाचित काही लोकांसाठी ही सुरुवात लेट असेल, काहींनी 18व्या वर्षी सुरुवात केली असेल, काहींनी 20व्या वर्षी, काहींनी 25व्या. पण मला एक गोष्ट वाटते, प्रत्येकाच्या आयुष्याची टाईमलाईन ही वेगळी असते, प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी असते, प्रत्येकाची स्टोरी ही वेगळी असते. आणि माझ्यासाठी कदाचित हीच योग्य वेळ आहे. आणि माझ्याबद्दल थोडंसं मी आता सांगतो तुम्हाला. माझं नाव भूषण महाजन आहे आणि मी गेल्या काही वर्षांमध्ये खूप काही माझ्या आयुष्यात घडलं आहे. मी बिझनेस केला, मी ट्रेडिंग केली, मी नवीन गोष्टी सुरू केल्या, काही गोष्टी बंद झाल्या, काही डिसिजन्स योग्य ठरले, काही डिसिजन्स खूप चुकीचेही ठरले आणि काही ठिकाणी सक्सेस मिळालं, काही ठिकाणी फेल्युअर आलं. कधी वाटलं आता आयुष्य योग्य ट्रॅकवर आलं आणि कधी अशी परिस्थिती आली की पुन्हा सगळं झिरोपासून सुरू करावं लागेल की काय, असंही वाटलं. लाईफने खूप काही शिकवलं, काही गोष्टी सहज मिळाल्या, काही गोष्टींसाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. काही लोक आयुष्यात आले, काही लोक निघून गेले, काही ड्रीम्स पूर्ण झाले आणि काही आजही बाकी आहे. पण या सगळ्या जर्नीमध्ये एक गोष्ट मात्र कायम राहिली, काहीतरी नवीन करण्याची इच्छा, स्वतःचं काहीतरी बिल्ड करण्याची इच्छा आणि आयुष्यात पुढे जाण्याची इच्छा. मी असा माणूस नाही ज्याच्याकडे दाखवण्यासाठी एक परफेक्ट लाईफ आहे. माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं बिलकुल नाही. मी आजही शिकतोय, आजही चुका करतोय आणि काही डिसिजन चुकतात. काही दिवस खूप चांगले जातात, काही दिवस खरंच खूप वाईट, खरंच खूप खराब जातात. आणि म्हणूनच मला वाटलं की कदाचित हीच जर्नी, हाच डॉक्युमेंटरी मला रेकॉर्ड करायला हवी. सक्सेस मिळाल्यावर कॅमेरा घेऊन कोणीही बोलतं बघा मी कुठपर्यंत पोचलो, हे सांगण्यापेक्षा आज आपण जिथे आहोत तिथून सुरुवात करायचं आणि मग पुढे बघायचं ही जर्नी आपल्याला कुठे घेऊन जाते. माझ्या आयुष्यात एक मोठा पार्ट म्हणजे ट्रेडिंग. मी 2021 पासून स्टॉक मार्केटमध्ये आहे आणि या जर्नीने मला खूप काही शिकवलं. फक्त स्टॉक मार्केटबद्दलच नाही तर स्वतःबद्दलही. ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट पाहिला आहे, लॉस पाहिला आहे, मार्केटमध्ये मी एक्साइटमेंट पाहिली आहे, कधी कधी फ्रस्ट्रेशन पाहिलं आहे आणि कॉन्फिडन्स पाहिला, आणि कधी कधी मार्केटने तो कॉन्फिडन्स पूर्णपणे खाली आणलेलंही पाहिलं आहे. मार्केट तुम्हाला फक्त पैसे कमवायला शिकवत नाही तर मार्केट पेशन्स शिकवतो, डिसिप्लिन शिकवतो, रिस्क मॅनेजमेंट शिकवतो, इमोशनल कंट्रोल्स करायला शिकवतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला ओळखायलाही शिकवतो. मी ट्रेडिंगमध्ये कुठेही पोचलो असा माझा अजिबात दावा नाही. मी आजही शिकतोय, आजही चुका करतोय आणि आजही स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही माझी जर्नी आजही सुरू आहे. ट्रेडिंगसाठी एक माझं वेगळं प्लॅटफॉर्म आहे, ट्रेडनोवा अकॅडमी. तिथे मी स्टॉक मार्केटचं ट्रेडिंग रिलेटेड कंटेंटवर काम करतोय आणि माझं एक स्वप्न आहे की स्वतःचा एक चांगला ब्रँड बिल्ड करायचा.
लोकांना युजफुल कंटेंट द्यायचं, स्वतः नवीन गोष्टी शिकायच्या आणि जे शिकतोय, जे इतरांसोबत शेअर करायचं आहे, ते ट्रेड नोवा अकॅडमीची जर्नी किती मोठी होईल, कुठपर्यंत जाईल हे मला बिलकुल माहीत नाही. कारण त्या ब्रँडच्या मागे काय चाललंय, मी कसा काम करतोय, या काय चुका करतोय, काय शिकतोय, हे ट्रेडिंगबद्दल सगळं त्या चॅनलवर तुम्हाला नक्की बघायला मिळेल. हा चॅनल फक्त ट्रेडिंगबद्दल असणार नाही, कारण ट्रेडिंग हा माझ्या आयुष्यातील एक भाग आहे, माझं पूर्ण आयुष्य नाही. फिरायला आवडतं, मला नवीन ठिकाणी जायला आवडतं, नवीन फूड ट्राय करायला आवडतं, बिझनेस शिकायला आवडतं, नवीन लोकांना भेटायला आवडतं आणि नवीन एक्सपिरियन्स घ्यायला आवडतं. त्यामुळे या चॅनलवर तुम्हाला फक्त माझे डेली लाईफ, ट्रॅव्हल, फूड, बिझनेस, ट्रेडिंग जर्नी आणि ट्रेड नावाचा बिहाइंड द सीन्स, फ्रेंड्स, फॅमिली, सक्सेस, फेल्युअर आणि माझ्या आयुष्यातल्या जे काही खरं घडतंय ते सगळं बघायला मिळेल. माझा दिवस कसा जातो, मी काय काम करतो, मी कुठे फिरतो, मी काय नवीन शिकलो, मी काय चुका करतो, काय डिसिजन घेतो, हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी काय प्रयत्न करतो, हे सगळं माझ्या डॉक्युमेंट मला करायचं आहे. आणि खरं आयुष्य रोज सिनेमॅटिक सारखं तर बिलकुल नसतं. रोज मोटिवेशन नसतं, रोज सक्सेस नसतं, रोज ॲडव्हेंचर कधी नसतं, कधी कधी एकदम साधा दिवस पण खूप सुंदर मेमरी क्रिएट करू शकतो. हा चॅनल सुरू करण्यामागचं कदाचित हेच सगळ्यात मोठं कारण आहे की मला माझ्या आयुष्यातली एक व्हिडिओ डायरी बनवायची. आणि आपण मोबाईलमध्ये, फोनमध्ये खूप फोटोज, व्हिडिओज काढतो, पण काही वर्षांनी ते कुठेतरी हरवून जातात. फोन बदलतो, डेटा बदलतो, आपल्या मेमरीज मागे राहतात. मग मला वाटलं आपल्या आयुष्याची व्हिडिओ डायरी का बनवू नये. मग मी समजा पुढची 5 ते 10 वर्ष जर्नी अशीच डॉक्युमेंट केली, तर मग एक दिवस मागे वळून व्हिडिओ मी बघू शकेल, मी कसा होतो, मी कसा बोलत होतो, मी काय विचार करत होतो, माझी ड्रीम्स काय होती, मी कोणत्या प्रॉब्लेममधून जात होतो, मी काय बिल्ड करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यानंतर माझं आयुष्य किती बदललं हे सगळ्यांना पुन्हा बघता येईल. माझ्यासोबत तुम्हालाही बघता येईल. आणि माझ्यासाठी कदाचित यूट्यूब चॅनलचा सगळ्यात मोठा फायदा हाच असेल. खरं सांगायचं तर हा चॅनल सुरू करताना माझ्याकडे कोणताही मोठा मास्टर प्लॅन नाही. मी 1 वर्षात 1 लाख सबस्क्रायबर झाले पाहिजे, प्रत्येक व्हिडिओ व्हायरल गेला पाहिजे, लाखो व्ह्यूज आलेत पाहिजे, असा कोणतंही टार्गेट मी आत्ता ठेवलेलं नाही. कारण जर मी व्ह्यूज आणि सबस्क्रायबरमध्ये अडकलो तर मी कदाचित काही दिवसानंतर व्हिडिओ करणं थांबवेल. जर माझी जर्नी डॉक्युमेंट करण्यासाठी व्हिडिओ बनवले तर प्रत्येक व्हिडिओ माझ्यासाठी एक मेमरी असेल. आत्ता माझं आयुष्य एक टार्गेट आहे, कन्सिस्टन्सी. आज पहिला व्हिडिओ आहे, त्यानंतर दुसरा येईल, मग तिसरा, मग 10वा, मग 50वा आणि होपफुली एक दिवस 100वा व्हिडिओ सुद्धा येईल. आणि एक दिवस जेव्हा मी मागे वळून बघेल तेव्हा मला मी माझा बघेल मागे वळून, तेव्हा मला बघायचं आहे की मी कुठून सुरुवात केली होती, आज मी कुठपर्यंत पोहोचलो. आणि कदाचित आजपासून 1 वर्षानंतर माझं आयुष्य खूप वेगळं असेल, कदाचित नसेलही, कदाचित हा चॅनल खूप मोठा झालेला असेल, कदाचित अजून छोटाच असेल. पण एक गोष्ट नक्की आहे, आजपासून मी माझ्या जर्नीला एक चान्स देतोय. आणि हा व्हिडिओ परफेक्ट नसेल, माझं बोलणं परफेक्ट नसेल, माझी एडिटिंग परफेक्ट नसेल, माझं कॅमेरा अँगल परफेक्ट नसतील, कदाचित पहिल्या काही व्हिडिओजमध्ये मला स्वतःला ऑकवर्ड वाटेल, पण चालेल. मी यूट्यूबर असल्याचं दाखवायला अजिबात आलेलो नाही. मी यूट्यूबर बनण्याची जर्नी सुरू करतोय आणि माझ्या मते या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. मला सुरुवातीपासून सगळं येतं असं मला अजिबात दाखवायचं नाही. मला शिकायचं आहे, मला इम्प्रूव्ह करायचं आहे, चुका सुधारायच्या आहेत आणि त्या चुकांमधून शिकायचं आहे. आणि काही वर्षांनी जेव्हा हा व्हिडिओ बघेल आणि तेव्हाचा लेटेस्ट, म्हणजे जसं की मी आज हा व्हिडिओ बनवतो आणि काही वर्षांनी जेव्हा मी 2 वर्षांनी, 5 वर्षांनी हा माझा जेव्हा जुना व्हिडिओ बघेल तेव्हा तो लेटेस्ट व्हिडिओ आणि हा जुना व्हिडिओ एकत्र करून बघेल, तेव्हा त्यामध्ये फरक दिसला पाहिजे. आणि कदाचित तुम्ही सुद्धा तो फरक माझ्यासोबत बघाल. मला एक गोष्ट जाणवली, आपण अनेकदा योग्य वेळ वाट बघत बसतो. योग्य वेळ आली की मी सुरुवात करेल, पैसे आले की मी करेल, चांगला कॅमेरा घेतला की मी करेल, कॉन्फिडन्स आला की करेल.
लोक काय म्हणतील याचा विचार बंद झाला की करेल, पण या सगळ्यांमध्ये वेळ निघून जातो. म्हणून आता मला परफेक्ट वेळेची वाट बघायची नाही आहे. जे आहे जसं आहे तिथून सुरुवात करायची आहे, कारण प्रत्येक मोठ्या जर्नीची सुरुवात ही झिरोपासून होते आणि हा माझा झिरो आहे. मी माझी सुरुवात, माझी स्टोरी आणि माझी जर्नी. तर मित्रांनो, आजपासून मी एका नवीन जर्नीची सुरुवात करतोय. पुढे काय होणार, हा चॅनल कुठपर्यंत जाणार, ट्रेड नाव कुठपर्यंत जाणार, माझं आयुष्य मला कुठे घेऊन जाणार, मला खरंच माहीत नाही. आणि कदाचित यातच खरी मजा आहे. माझ्या या चॅनलवर तुम्हाला एक परफेक्ट लाईफ दिसणार नाही, एक रिअल लाईफ तर नक्की दिसेल. एक परफेक्ट जर्नी दिसणार नाही, एक रिअल जर्नी तर नक्कीच दिसेल. सक्सेस आणि फेल्युअर असतील, चांगले दिवस असतील, खराब दिवस असतील, पण जे काही असेल ते खरं असेल. हा चॅनल माझ्यासाठी फक्त यूट्यूब चॅनल नाही, ही माझी डिजिटल डायरी, ज्याला आपण व्हिडिओ डायरी पण म्हणू शकतो, म्हणजे मी म्हणू शकतो. डिजिटल डायरी आहे ही माझी, माझ्या आयुष्याची, माझ्या जर्नीची, माझ्या चुकांची, माझ्या शिकण्याची, माझ्या ड्रीम्सची आणि होपफुली एक दिवस माझ्या सक्सेसची सुद्धा. तर हा होता माझा पहिला ब्लॉग. कदाचित थोडा साधा होता, कदाचित थोडा वेगळा होता, पण खरा होता. जर तुम्हाला माझ्या जर्नीचा भाग व्हायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि आपला पहिला व्हिडिओ आहे, पुढचा व्हिडिओ कसा येईल, कसा असेल हे मला अजून माहीत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, तो व्हिडिओ येईल आणि त्यानंतर आणखी येईल आणि मग त्यानंतर आणखी येईल. आणि आजपासून ही जर्नी सुरू झाली आहे. माझं नाव भूषण महाजन. मी माझ्या स्टोरी, माझं आयुष्य, माझी जर्नी आजपासून नवीन एकदा सुरुवात करतोय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. आयुष्यात तुम्हालाही काहीतरी नवीन सुरू करायचं असेल तर सुरुवात करा. परफेक्ट वेळेची वाट बघू नका. जे काय आहे जसं आहे तिथून सुरुवात करा. स्टार्ट नाव. भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.